नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी भेट। ही मागणी होणार पूर्ण, फरकासह मिळणार लाभ। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर सुद्धा करा। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% करण्यात आला असून या निर्णयाचा 1 जुलैपासून प्रत्यक्षात लाभ दिला जात आहे। दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता वाढवला जात आहे। याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता सरकारकडून वाढवला जातोय। महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 58% करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून 20 ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्ता वाढ? दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी आशा होती। परंतु आजही राज्य कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 55% इतकाच आहे। पण दिवाळीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा देखील महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे। ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 1 जुलैपासून लागू करण्यात येईल। अधिकृत शासन निर्णय हा नोव्हेंबर महिन्यात निघण्याची दाट शक्यता असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।